ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे व का आहे असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना सध्या त्या कंपनीत रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 39 नंबरची कंपनी असलेल्या टाटा स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असते. परंतु मित्रांनो, ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 16 मार्च 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांकाचा अंक 23,408 ह्या अंकांना क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. परंतु मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाचा 52वी काय हा अंक बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आज आपले एकूण मार्केट हे 52वी खाय अंकापासून सुमारे 2965 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपले एकूण मार्केट हे 52वी खाय अंकापासून आज सुमारे 11.24% इतके खाली आहे. म्हणजेच आपले मार्केट हे 52वी खायपासून आज सुमारे 11.24% इतके खाली आहे. तर मित्रांनो, म्हणजेच काय, तर सध्या युद्धाच्या बातम्यांमुळे संपूर्ण जगभरातील शेअर बाजारात मंदी सदृश स्थिती आहे. तर मित्रांनो, तर आपलं शेअर मार्केट हे आत्ता 52वी खायपासून फक्त 11.24% इतके खाली आलेले आहे. आणि मित्रांनो, ही कदाचित मंदीची सुरुवात असू शकते. परंतु मित्रांनो, मार्केटचा तळ हा कधीही कोणी सांगू शकत नाही. तर एकच करायचे असते की जेव्हा एकूण मार्केट खाली येत असते, म्हणजे एकूण शेअर बाजार जर खाली येत असेल तेव्हा उत्तम कंपन्यांचे शेअर्स हे टप्प्याटप्प्याने खरेदी करणे गरजेचे असते. म्हणजे काय असतं, तर उत्तम कंपन्या ह्या फंडामेंटली टेक्निकली स्ट्रॉंग असतात. परंतु एकूण मार्केट खाली आल्यामुळेच त्या कंपन्यांचा भाव हा 52वी खाय अंकापासून खाली येत असतो. तर मित्रांनो, उत्तम कंपन्यांचे शेअर्स घ्यायला सध्या संधी असते. तर मित्रांनो, आता आपण टाटा स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे टाटा स्टील. आणि टाटा स्टील ही कंपनी मित्रांनो आयर्न अँड स्टील ह्या सेक्टरमधील आहे. मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या
तर ते आहेत JSW स्टील, हिंदाल्को, जिंदाल स्टील, NMDC, लॉयड्स मेटल, सेल, जिंदाल स्टेनलेस, APL अपोलो, श्याम मेटॅलिक, कायोसेल. तर मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपनी आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपनी आहेत. यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 16 मार्च 2026 आणि आज टाटा स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स 186 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा शेअर जो शेअर बाजारात आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली तर ती होती 216 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 125 रुपये. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असे 2 वर्ष मागं गेल्यास टाटा स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स 142 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास टाटा स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स 5 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजेच 68 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास टाटा स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स 28 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 10 वर्षापासूनही असेच मागं गेल्यास 2001 साली जर बघितलं तर टाटा स्टील ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 4 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 2,33,367 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 39 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो, हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा असतो. मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीला 2025 साली 2,982 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 4,851 रुपयाचा तोटा म्हणजे 2024 साली या कंपनीला काहीही नफा झाला नव्हता, उलट 4,851 करोड रुपयाचा तोटा झाला होता. 2023 साली 7,657 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 41,100 करोड रुपयाचा हायेस्ट असा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 7,862 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे ते पाहणे. मित्रांनो, आपण त्या कंपनीचा शेअर्स खरेदी करतो म्हणजेच त्या कंपनीचे आपण तेवढ्या भागाचे मालकच होणार असतो. परंतु आपण मालक होण्याच्या आधी त्या कंपनीचे ऑलरेडी कोण कोण मालक म्हणजे भागीदार आहेत हे पाहणे गरजेचे असते. तर मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे 33.19% आहे.
म्हणजेच प्रवर्तकांचा, थोडक्यात मालकांचा हिस्सा या कंपनीत फक्त 33.19% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत पब्लिक, म्हणजेच सामान्य जनता. त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 18.44% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII, म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत 27% आहे. म्हणजेच प्रोमोटरच्या खालोखाल सर्वात मोठा मालक ह्या कंपनीचा म्हणजे DII, म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था आहेत. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII, म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा या कंपनीत 17.96% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण टाटा स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीला 2021 साली 7,862 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तो नेट प्रॉफिट 2022 साली वाढलेला आहे, थोडासा भरपूर वाढलेला आहे. 2023 साली परत कमी झालेला आहे. 2024 साली तर या कंपनीला काहीही नफा झाला नाही, उलट तोटा झालेला आहे. तसे 2025 साली 2023च्या तुलनेत नेट प्रॉफिट खूपच कमी झालेला आहे. तर म्हणजेच काय, तर ह्या कंपनीला नेट प्रॉफिट होतोय, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीच्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोस अशी वाढ नाही आहे. नेट प्रॉफिटसुद्धा म्हणजे असा कॉन्स्टंट नाही आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा शेअर्स हा 2 वर्षापूर्वी 142 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 68 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 28 रुपयाला मिळत होता, 2001 साली 4 रुपयाला मिळत होता. तोच टाटा स्टील ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 186 रुपयाला मिळत आहे आणि 52वी हाय किंमत त्याची 216 होती. त्याच्यापेक्षा आता तो बराच खाली आलेला आहे, कारण ते नेट प्रॉफिटमध्ये कंपनीच्या सातत्य नाही आहे. तर मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी 142 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 68 रुपये गुंतवले असते, 10 वर्षापूर्वी 28 रुपये गुंतवले असते, 2001 साली 4 रुपये गुंतवले असते, ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला 186 रुपये झालेले आहेत. म्हणजे लमसममध्ये जर बघितलं तर 2001 सालचे 4 रुपयाचे आत्ता ह्या कंपनीत 186 रुपये झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे 46.5 पट एवढा रिटर्न्स 2001 पासून आत्तापर्यंत दिलेला आहे. म्हणजे नफा भरपूर ह्या कंपनीनं दिलेला आहे. तर मित्रांनो, टाटा स्टील म्हणजे टाटा हे नाव हे विश्वासाचं उदाहरण आहे. त्यामुळेच ह्या कंपनीला आत्ता जरी नेट प्रॉफिटमध्ये कमी दिसत असली तरी हा ब्रँड विश्वसनीय आहे. त्यामुळेच ह्या कंपनीच्या शेअरमध्ये म्हणजेच नफ्याच्या प्रमाणात भरघोस अशी वाढ झालेली आहे. आणि मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनी 2001 साली समजा 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याची आत्ता 46.5 पट एवढा वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, त्या 1 लाख रुपयाची आत्ता करंट व्हॅल्यूला 186 रुपयाला शेअर्स आहे. म्हणजेच ते म्हणजे ह्या कंपनीनं 46.5 पट एवढा रिटर्न दिलेला आहे. म्हणजेच 1 लाखाचे 46.50 लाख रुपये झालेले आहेत. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. ती कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते. परंतु ह्याच्यात प्रोमोटर होल्डिंग हे 33.19% आहे. म्हणजे प्रोमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला सतत नेट प्रॉफिट होतोय, परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही. जेव्हा ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सलग 3 वर्ष भरघोस असा वाढेल तेव्हा ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम ठरेल. परंतु आत्ता जर बघितलं तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सुद्धा नाही आणि नफ्यानुसार सुद्धा नाही. ही कंपनी ही गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा एकूण मार्केटमध्ये मंदी येते म्हणजे एकूण निर्देशांक खाली आल्यामुळे जेव्हा
उत्तम किंवा योग्य कंपनीचा शेअर जेव्हा खाली येत असतो तेव्हा वार्षिक विश्लेषणानुसार 52 खायपासून तो शेअर जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. कारण की एकूण मार्केट जे असते ते जास्त काळ जागतिक मंदी टिकत नसते, परंतु जेव्हा एकूण मार्केट वाढायला सुरुवात होते तेव्हा योग्य कंपनीचे व उत्तम कंपनीचे शेअर्स हे नवीन नवीन 52 हाय दाखवत असतात. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या कंपनीला आपण उत्तम असं निष्कर्ष दिलेला आहे त्या कंपनीत आत्ता मंदीच्या काळात, जशी मंदी म्हणजे आत्ता 11% मार्केट खाली आहे, त्याच्यापेक्षा अजून खाली आले म्हणजे एकूण उत्तम असून सुद्धा शेअर जर 10% खाली आला तर काही रक्कम त्याच्यात गुंतवा, 20% खाली आला तर काही रक्कम गुंतवा. म्हणजे थोडक्यात काय, उत्तम कंपनी जरी असली तरी त्याच्यात टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यासच नफ्यात रूपांतरण होत असते. मित्रांनो, टाटा स्टील ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन सदर चालू केलेले आहे. त्याचे सुमारे 16 व्हिडिओ झालेले आहेत. त्याची आपण स्वतंत्र प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्या प्लेलिस्टचे नाव शेअर बाजार अभ्यासक्रम असे ठेवलेले आहे. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजारची बेसिक माहिती हवी आहे त्यांनी आपले शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ पहा ही विनंती. भारत माता की जय.